नमस्कार. ओम नमः शिवाय. धन्यवाद. श्री शिवलीलामृत कथासार अध्याय 11. रुद्राध्याय. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी पारायण, सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदाशिवांचे. सूत म्हणे शौनकांदिका प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती, त्यांच्या पुण्यास नाही मिती. त्रिजगती तेची धन्य, जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकराची त्याचे दर्शन, घेता तरती जीव भाऊ, अथवा षोडश दंडी जाण. बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण. शिवस्वरूप म्हणूनी त्यावरुनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधीचे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा कर्णी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष सर्वदा. अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख क्षणमुख अष्टमुख चतुर्दशमुख, लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख. रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणीजे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका याविषयी. काश्मीर देशीचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसूर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लांछन घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची पै. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसे लादिजे कामिनी. सूत सौभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदारपूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजतांची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रधानात्मज तारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होऊन सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लेवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिवनामावळी नित्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यास कान आवडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सर्वांची ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परितेन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती काय करावे आता. तो उगवला सुकृत मित्र, घराशी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण दैपायनांचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करिता. जो वशिष्ठांचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेच पूर्वी होते रजनीचर. ते पृथु कैवारे समग्र, जाईले सत्र करुनिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिके मध्येच राहविले. पराशराशी पुलस्तीने प्रार्थिले, मंग वाचले रावणादिक. विरंचीस दटावनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वमित्रे. तेवी पृथुकैवारे पराशरे, वादी जर्जर पै केले. ती सांगावी समूळ कथा, तरी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराजा पराशर, ज्याचा नातू होय शोकयोगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरू निर्धार. घरा आला जाणुनी, राव प्रधान सामोरे धावती. साष्टांग नमुनी घराशी आणती, षोडोपचारी पूजिती भावचित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. मने दोघे कुमर, रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे.
नावडती वस्त्र्यलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर. वैराग्यशील अनुमात्र भाषण न करती कोणासी. इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अनुमात्र. गजवाजी आणि समग्र आरुढावे आवडेना. पुढे हे कैसे राज्य करीती, हे अम्मासी गूढ पडिले चित्ती. मग ते दोघे कुमार आणुनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेन. गुरुने पाहिले दृष्टीशी, जैसे मित्र आणि शशी. तैसे तेजस्वी उपमा तयांसी. नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसूत. म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त एक तुझ सांगतो. पूर्वी काश्मीर देशाच उत्तम महापट्टम, नंदीग्राम तेथील वारांगणा मनोरम. महानंदा तियेचे त्या ग्रामीचा तोची भूप. पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुनी कंदर्प. तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र. तैसे तिजवरी विराजे छत्र. रत्नखचित याने अपार भाग्या, पार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जिवरी सदा ढळत. मणिमय पादुका रत्नखचित, चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास, हिरणमय रत्नपर्यक राजस. चंद्ररश्मी समप्रकाश, शय्या जिची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित. गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गज घरी बहुहस. दास दासी अपार, घरी माता सौभाग्य सहोदर. जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ नृप डोलविती मान. तिचा भोगकाम इच्छून भूप सौभाग्य येती घरा. वेशा असून पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता. त्याचा दिवस न सरता, इंद्रासई वश्य नव्हे. परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत. सोमवार प्रदोषव्रत, शिवरात्र करी नेमेसी. अन्न छत्र सदा चालवित, नित्य लक्षत्री दिळे शिवपूजित. ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी. शिवाशी याचक मनी जे जे इच्छित, ते ते महानंदा पुरवित. कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यांदरे. एक भद्रसेना सावधान, कुकुट मरकट पाहिले प्रीती करून. ज्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके. आपुले जे का नृत्यगार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर. कुकुट मरकट त्यासमोर, तेथेचे बांधी प्रीतीने. करी शूल्या पुराण श्रवण, तेही ऐकती दोघेजण. सवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्याशी सोडून, नृत्य करवी कौतुके करून. त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते. एव तिच्या संगती करून, त्यासही घडतसे शिवभजन. असो तिचे सत्व पाहवया लागून, सदाशिव पातला. सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला. त्याचे स्वरूप देखुनी ते अबला, तन्मय झाली ते धवा. पूजा करुनी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्यांच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन, मने स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नवे. सौदागरे ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण. एरी होऊनी आनंद घन, नमन करी तयाशी. पृथ्वीचे मोल हे कंकण, मी 32 लक्षणी पद्मीन. 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी. तयाशी ते मानले, सवेची त्याने दिव्य लिंग काढिले. सूर्यप्रभेहून आगळे तेज वर्णिले, नवजाय लिंग देखुनी. त्यावेळी महानंदा तन्मय झाली. म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी, वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुनी, कोटी कंकणे टाकावे ओवाळुनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण. भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन. महाकठीण व्रत माझे, एरीने अवश्य म्हणून. ठेविले नृत्यागारी नेऊन. मग दोघे करीती क्षयन, रत्नखचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव. भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून, नृत्य शाळेस लागणी. जन दाहू लागले चहूकडून, एकची हाक झाली तिस सावध करी मदनारी. म्हणे अग्नी लागला उठ लवकरी. एरी उठली घाबरी, तव वातात्मज चेतला. तशा माझी उडी घालून, कंठपाश त्यांचे काढून. कुकट मरकट दिदले सोडून, गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र, मग शांत झाला सप्तकर. यावरी पुषे सौदागर, महानंदे प्रती ते धवा. माझे दिव्यलिंग आहे की जतन. महानंदे घाबरी ऐकून,
वक्षस्थळ घेतळी बुडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले. सौदागरे बोले वचन, नेमाचा आजी दुसरा दिन, मी आपुला देतो प्राण. लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला. आकाश पंथे जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला. समीप आला कुंडाच्या, अति लागवी उमारंग. जो भक्तजन भवभंग, उडी घातली सवेग. ओम नमः शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा. बोलविले सर्व ब्रह्मवृंदा, लोटविली सर्व संपदा. कोश समवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण. सर्व संपत्तीसहित करी गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतिले शिवध्यान. हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदया चळी, तैसा प्रगटला कपाळ मौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी, संकष्टी पायी भक्तांते माथा जटांचा भार. तृतीय नेत्री वैशानर, शिरी जुळजुळ वाहे नीर. अभयंकर महाजोगी, चंद्रकळा तयांचे शिरी. निळकंठ कटवांगदारी, भस्म चर्चिले शरीरी. गजचर्म पांघुरला, नेसलासे व्याघ्रांबर. गळा मनुष्य मुंडांचे हार, सर्वांगी वेष्टित फणीवर. दशभुजा मिरविती, वरचे वर कंदुक झेलिती. तेवी 10 भुजा पसरुनी अकस्मात. महानंदे झेलुनी धरित, हृदय कमळी परमात्मा. म्हणे झालो मी सुप्रसन्न, महानंदे माग वरदान. ती म्हणे हे नगर उद्धरून, विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत. दिव्य रूप पावनी त्वरित, नगरा समवेत चालविसी. पावली सकळ शिवपदी, जेथे नाही आधी व्याधी. श्रुधा तृषा विरहित त्रिशुद्धी, वेदबुद्धी कैसी तेथे. नाही काम क्रोध दंद दुःख मद मत्सर, नाही निशंक जेथीचे गोड उदक. अमृताहून कोटी गुणे, जेथे सुरतरूंची वने अपारे. सुरवींची बहुत खिल्लारे, चिंतामणीची धवलागारे. भक्ता कारणे निर्मिली, जेथे बोसनता बोलती शिवदास. ते प्राप्त होय तयास, शिवपद सर्वदा अविनाथ. महानंदा तेथे पावली, हे कथा परमसुरस. पराशर सांगे भद्रसेनास, म्हणे हे कुमार दोघे. निशेष कुकुट मोरकट पूर्वीचे, कंठी रुद्राक्ष धारण. भाई विभूती चर्चून, त्याच पूर्वपुण्य करून. सुधर्म तारक उपजले, हे पुढे राज्य करतील निर्दोष. 32 लक्षणी डोळस, शिवभजनी लावितील बहुतांस. उद्धरतील तुम्हा ते, अमात्य सहित भद्रसेन. गुरुशी घालीशी लोटांगण, म्हणे इतुकीन मी धन्य. सुपुत्र उदरी जन्मले. भद्रसेन बोलत पुढती, हे राज्य किती वर्ष करती. आयुष्य प्रमाण किती, सांगा यथार्थ गुरुवर्या. बहुत करिता नवस, एवढाच पुत्र आम्हास. परमप्रियकर राजस, प्राणाहून आवडे भाऊ. तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान. तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता. ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख, परी तुम्हाशी ऐकता वाटेल दुःख. हे सभास कैक दुःखार्णवी पडेल पै. प्रत्यय सदृश बोलावे वचन, ना तरी अंगास येते मूर्खपण. तुम्हा वाटेल विषाऊन विशेष कठीण ते गोष्टी. भद्रसेन म्हणे सत्य वचन बोलावया, न करावा अनुमान. तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जानपा. आजपासूनही 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी. राव ऐकता धरणीसी, मूर्छा येऊनी पडियेला. अमात्य सहित त्या स्थानी, दुःखाग्नीत गेले आहाळूनी. अंतपुरी सकळ कामिनी, अकांत करीती आक्रोशे. करुनिया हाहाकार, वक्षस्थळ प्रीती नृपवर. मग रायासी पराशर, सावध करोनी गोष्टी सांगे. नृपश्रेष्ठान सोडी धीर, एक एक सांगतो विचार. हे पंचभूते नव्हती समग्र, शशिमित्र नव्हते तै. नव्हता मायामय विकार, केवळ ब्रह्मामय साचार. तेथे झाले स्फुरण जागर. अहम ब्रह्मा म्हणून या, ते ध्वनी माया सत्य. तेथून झाले त्रिविध अहंकार होत. स्वेच्छे करून या, सत्वांसी निर्मिला पितवसन. राजांसी सृष्टी करिता द्रुहीन. तमांसी रुद्र परिपूर्ण, स्वर्ग स्थित्यंत करविता. विधीस मने सृष्टी रची पूर्ण, एरू मने मज नाही ज्ञान. मग शिवे तया लागून, 4 वेद उपदेशिले. 4 वेदांचे सार पूर्ण, तो हा रुद्राध्याय परम पावन. त्याहून विशेष गृहज्ञान भुवनत्रयी असेना. बहुत करी हा जतन, त्याहून अनेक थोर नाही साधन. हा रुद्राध्याय शिवस्वरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले. जे रुद्राध्याय ऐकती पडती, त्यांच्या दर्शने जे उद्धरती. मग कमलोद्भव एकांती, सप्तपुत्रा सांगे रुद्रहा. मग सांप्रदाय ऋषीपासून भूतळी आला अध्याय जाण. थोर जपतप ज्ञान, त्याहून अन्य नसेची. जो हा अध्याय जपे संपूर्ण, त्याचीनी दर्शने तीर्थे पावन.
स्वर्गीचे देव दर्शन त्याचे घेऊ इच्छिती, जपतप शिवार्चन यावनी थोर नाही जाण. रुद्र महिमा अगाध पूर्ण, किती म्हणून वर्णावा. रुद्र महिमा वाढला फार, ओस पडिले भानुपुत्र नगर. पाश सोडोनी यमकिंकर, रीते हिंडू लागले. मग यमे विधी लागी पुसून, अभिक्त कृत्या निर्मिली दारुण. तिने कुतर्कवादी भेदी लक्षुण, त्यांच्या हृदयी संचरली. त्यांची मत्सर वाढविला विशेष, वाटे करावा शिवदेश. तिने ते जाऊन यमपुरुष महानरकी पडले सदा. यम सांगे दूतांप्रती, शिवदोषे जे पापमती. ती अल्पायुष्य होती, नाना रीती जाचणी करा. शिवथोर विष्णू लहान, हरिविशेष हरगौण. ऐसे म्हणती जे तया लागून, आणुनी नरकी घालावे. रुद्राध्याय नावडे ज्यांसी, कुंभी पांके घालावे त्यांसी. रुद्रानुष्ठाने आयुष्याची वृद्धी होय निर्धारे. याकरिता भद्रसेन अवधारी, अयुत रुद्रावर्तने करी. शिवावरी अभिषेक धार धरी, मृत्यू दुरी होय साच. अथवा शतघट स्थापून, दिव्य वृक्षांचे पल्लव आणून. रुद्रे उद्रक अभिमंत्रून, अभिषिंचन पुत्रा करी. नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण, क्षोणिपाळा करी सप्तदिन. राय धरिले दृढ चरण, सदत होनी बोलत. सकल ऋषी रत्नमंडित, पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक. काळ मृत्यू भयशोक, गुरुरक्षित यापासूनी. तरी तू आचार्यत्व करावे पूर्ण, तुझ सवय जे आहेत ब्राह्मण. अनिक सांगसी ते बोलावून, आताची आणि तो आरंभी. मग सहस्र विप्र बोलावून, त्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण. न्यासध्यानयुक्त पडून, गुरुपासून जे आले. परदारा आणि परधन ज्यास, वामनाहुनी नीचपूर्ण. विरक्त सुशील गेलिया प्राण. दृष्ट प्रतिग्रह न घेती, जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्ये. चालून देती मित्ररथ, किंवा साक्षात उमानात पुढे आणून उभा करीती. ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण, बैसला व्यासपिता घेऊन. सहस्रघट मांडून, अभिमंत्रोनी स्थापिले. स्वर्धुनींचे सलील भरले, पूर्ण त्यात अम्रपल्लव. घालून रुद्रघोष गर्जिनले, ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले. शास्त्र संख्या झाले दिवस, 7व्या दिवशी माध्यान्ह आला. चांडास मृत्यू समय येता धरणीस, बाळ मूर्छित पडियेला. एक मुहूर्त निचेष्टित, चलनवलन राहिले समस्त. परम घाबरला नृपनाथ, गुरुदेत नाभिकारा. रुद्रदोक शिंपून सावध केला राजनंदन. त्याशी पुसती वर्तमान, वर्तले तेची सांगत. एक काळपुरुष भयानक थोर, वृद्ध जटा कपाळी शेंदूर. विक्राळ दाढा भयंकर, नेत्र खंदिरागारांसारखे. तो मज घेऊनी जात असता, चौघे पुरुष धावून आले तत्वता. पंचवदन दशभुज त्यांची साम्यता, कमळ भवांडी तुझी नसे. ते तेजे जैसे गबस्ती, लिंग ततम सहारिती. भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती, दश हस्ती आयुधे. ते महाराज येऊन मज सोडविली तोडोनी बंधन. त्या काळपुरुषाशी धरून, करीत ताडन गेले ते. ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर, भद्रसेन करी जय जयकार. ब्राह्मणांशी घाली नमस्कार, आनंदाश्रू नेत्री आले. अंगी रोमांच दाटले, मग विप्रचरण गडबडा लोळे. शिवनाम गर्जत तये वेळे, देवे सुमने वर्षती. अनेक वाद्यांचे गजर, डंका गर्जे अवघ्यात थोर. मुखद्वयाची महासुस्वर, मृदंग वादे गर्जती. अनेक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार. शृंगे भृंगे कहाळ थोर, सनय अपार वाजती. चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोधरी. असो भद्रसेन यावरी, युधयुक्त होम करीतसे. षड्रसे अन्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्रे देत. अमौलिक वस्तू अद्भुत, आणून अर्पी ब्राह्मणांशी. दक्षिणे लागी भांडारे, मुक्त केली राजंद्रे. म्हणे आवडे तितुके भरा एकसरे. मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त. पुरेपुरे हेची ऐकली मात, धनभार झाला बहुत. म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता. विजय कल्याण हो तुझ्या सुता, ऐसा ती आनंद होत असता. तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवनी. की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी, के शोतोत्पले मृडानी. नरमनलिंगार्चिजे, की निर्दय वास सांपडे. चिंतामणी शुदिता पुढे, शिराब्दी हे धावनी. तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी, नारद मुनी पातला. वाल्मिक सत्यवती नंदन अवतान पादी. कायादू ध्रुय धैरत्न, हे शिष्य ज्यांचे त्रिभुवनी जाण. वंदेजे का सर्वांते, जो 64 कळा प्रवीण निर्मळ. ज्यांची 14 विद्या करतलामळ. ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की. हे कमल भावांड मोडुनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी. अन्याय विलोकिता नयनी, दंडे तांडील शक्राधिका. तो नारद देखुनी तेच क्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी. दक्षिणाग्नी ग्राहपत्याहुनी, उभे ठाकले देखता. पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासहित भद्रसेन धावुनी धरिती चरण.
ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिवरसुमनी षोडोपचारे पूजिला नारदमुनी रावोबा ठाके करजोडुनी म्हणे स्वामी अत्यंद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत एकाते तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतास भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्ष पूर्ण आयुष्य कसे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूच्छन्न गडांतर थोर होते ते महात्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्ष करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वपराधे कष्टी भाऊ मग उभा ठाकून कृतांत कर जोडून स्तवन करीत हे परनाद हिमराजा मात अपराध न कळता घडला हा ऐसा नारदे सांगता ते क्षणी राये पायावर घातली लोळणी अनेक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शताविषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवस्वरूप याच देई तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहु असो यावरी ब्रह्मासुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राये शतपद्म्य धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेन अख्यान जे पडती त्यांशी होय आयुष्य संतती त्यांशी काळ न भांदे अंती वंदोनी नेथी शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या एव महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हाध्याय त्रिकाळ वंचिता गडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिल विशेष अविषयीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्म पुत्रास राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसोनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधिलोक वैकुंठी वासभूत स्वेच्छ करुणी राहिले शेवटी शिवपदाशी पाहून राहिले शिवरूप होऊन हा क्राध्याय जान स्वरूप एकादश रुद्रांचे हाध्याय करिता श्रवण एकादश रुद्र समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फल देणार मृत्यू मंत्र जय जप रुद्रानुष्ठान त्यास न बांधे ग्रहपीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बांधीच सर्वताई येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यास प्रसून वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्याशी संभाषण करिता महापातक जाणिजे ते आपल्या गृहास न आणावे आपण त्यांच्या सदनास न जावे ते जावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक गृह तो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्यांचे पंक्तीस त्यांशी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असे सर्व भावे निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयाशी नित्यरुद्र केल्याचे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद तो जगानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्राह्मोत्तर खंड परिशोध सज्जन अखंड एकादशाध्याय गोडहा श्री सांब सदाशिवर परमनस्तु।